श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांचं चरित्र आख्यान ऐकत असताना कोल्हापूर प्रांतामध्ये नारायण स्वामी महाराज राहत आहेत आणि त्यावेळेला त्यांच्या वैराग्याची परिसीमा कशी होती। चालून सुवर्णाची मूर्ती मूर्तिकारानं देऊ केलेली असताना सुद्धा त्यामध्ये ते अडकले नाहीत, ती उपाधी आपल्या मागे त्यांनी लावून घेतली नाही। एक सुंदर चरित्राख्यान आपण श्रवण केलं। त्या करवीर क्षेत्रात जगज्जननी महालक्ष्मी आणि दत्तात्रेय भगवंतांच्या कृपेने त्यांची सेवा भजनाची सेवा करत कोल्हापुरात राहत असताना देवांच्या पुढे एकदा नित्याप्रमाणे जो आता परिपाठ ठरला होता, दिनक्रम ठरला होता, त्या दिनक्रमाप्रमाणे मी मागेच बोललो, आपण श्रवण करताय की ज्या देवतेचं आवाहन करावं ती देवता तिथे येऊन भजनाला उपस्थित राहायची। रोज भगवती महालक्ष्मी तर बसायचीच, नृसिंह सरस्वती दत्त महाराज सुद्धा भजन श्रवण करायला यायचे। एकदा भजनाची सेवा पूर्ण झाली, नित्याचं जे भजन होतं त्या भजनाची सेवा पूर्ण झाली आणि भजनानंदात मग्न झालेले देवद्वय भजनानंतर नारायण स्वामींना म्हणाले, देवद्वय म्हणजे महालक्ष्मी माता आणि दत्त महाराज, ते भजनाचा आनंद पूर्ण झाला, भजन थांबलं, संपलं असं नको म्हणायला। भजन कधी संपत नसतं, समाप्त कधीच होत नसतं, सांगता होत असते। त्या भजनाची सांगता झाली आणि दोनही देवांनी म्हणजे भगवतीने आणि दत्तप्रभूंनी नारायण स्वामी महाराजांना दुर्गमान नावाच्या डोंगरावर तुम्ही जावं अशी आता आज्ञा केली। आता ती आज्ञा ऐकल्यानंतर नारायण स्वामींनी ती शिरसावंद्य केली, ती शिरसा मान्य केली। कारण बाढमित्यनुमन्यत गौरवेण गुरोर वचः असं सूत्र आहे। गुरूंची कोणतीही आज्ञा असली तरी शिष्याने होय एवढंच फक्त म्हणायचं असतं। या गोष्टीतलं सूत्र फार जबरदस्त आहे बरं का। गुरु महाराजांच्या गोष्टी, त्यांच्या शिष्यांच्या गोष्टी, त्यांच्या दत्तात्रेयांच्या भक्तांच्या गोष्टींचं श्रवण आपण करत असताना बघा, या गोष्टींमधलं जे गमक आहे ना ते लक्षात घेतलं पाहिजे। मला जितकं काही कळतं त्यापेक्षा माझ्या सद्गुरूंना निश्चित जास्ती कळतं। दत्तप्रभू म्हणतायत ना दुर्गमानला जा, अंबाबाई म्हणते ना, महालक्ष्मी म्हणते ना दुर्गमानला जा, त्यामध्ये माझं काहीतरी हितच आहे, माझ्या हिताचाच विषय आहे, अशी भावना ज्या वेळेला शिष्याच्या मनात निर्माण होते तेव्हाच काही ना काहीतरी कार्य केलं जाऊ शकतं। बघा, कितीतरी गोष्टी याच्यासाठी प्रमाण म्हणून आहेत। गुरु परंपरेमध्ये तर आपण पाहतो की अंबादास नावाच्या शिष्याला समर्थांनी ढकलून दिलं विहिरीमध्ये। तो ज्या झाडाच्या फांदीमध्ये म्हणजे बसला होता, ढकलून दिलं म्हणजे फांदीवर बसला होता आणि ज्या फांदीवर बसला होता ती फांदीच कापल्यानंतर तो वर्ण जो खाली पडला तो पाण्यात बुडाला। त्या डहाळी सकट खोल खोल विहिरीत जेव्हा बुडाला, 3 दिवसानंतर समर्थांनी विहिरीच्या काठावरून विचारलं, अंबादास कसं काय? आतून उत्तर आलं, महाराज कल्याण आहे म्हणाला, माझं कल्याण आहे। तेव्हापासून अंबादास नाव गेलं आणि कल्याण नाव ठेवलं। म्हणजे मला काय म्हणायचंय की शिष्य हा असा असला पाहिजे की तो कधी तक्रार नाही करत गुरूंच्याकडे। गुरु जे सांगतात त्या वाक्याचं अनुसरण शिष्याने करायचं असतं।
दत्तप्रभूंनी आणि यांनी आज्ञा केली. मला या ठिकाणी मुद्दाहून नमूद करायला आवडेल, कोल्हापूरला चिले महाराज म्हणून होते. ते चिले महाराज नेहमी म्हणायचे, ज्याला परमार्थ करायचा असेल, ज्याला खरा परमार्थ करायचा असेल, त्यांनी क ची बाराखडी कधी बोलायची नाही. कशाला, कोणी, केव्हा, किती, कोणासाठी, क, का, की, कू, कू हे काही करायचं नाही. क ची बाराखडी करायची नाही. देअर इज नो रिझन नॉट टू आस्क हाऊ अँड वाय, ओनली डू अँड डाय. हे जर सूत्र मिलिटरीमध्ये जर लागू असेल तर परमार्थात तितक्याच कर्तव्य कठोरपणे पाळावं लागतं. जेवढं सद्गुरूंनी सांगितलं तेवढंच ऐकायचं. मग ते टेंबे स्वामींचं चरित्र असेल, आमच्या सगळ्या संत महंतांचं चरित्र असेल, आपण काढून बघा. बुद्धी भगवंतांनी दिली आहे, पण आपली बुद्धी नाही वापरायची. आपलं इष्टदैवत, आपले सद्गुरू जे सांगतील तेवढंच फक्त ऐकायचं. यांना दुर्गमान वाढला म्हणजे दुर्गमान किल्ल्यावर जाण्याची आज्ञा झाली, गडावरती जाण्याची आज्ञा झाली. काहीतरी हिताचं असेल, काहीतरी कार्य या देहाकडनं तिथे करून घ्यायचं असेल, हा विचार मनामध्ये आला आणि मुखातून होय असा शब्द आला, नकार आला नाही. काय घडलं दुर्गमांच्या दिशेला गेल्यानंतर, तिथे गेल्यानंतर काय काय घडलं क्रमाक्रमानं आपण पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र अशा नामाचं स्मरण करू. श्रीमन्नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायीन अशी प्रार्थना नारायण स्वामींच्या चरणारविंदी करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.